मित्रांनो, देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि अनेक राज्यांना जोडणाऱ्या सुरत चेन्नई या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाला सोलापूर जिल्ह्यात गती मिळाली। आत्तापर्यंत जिल्ह्यातील 3,311 शेतकऱ्यांना 187 कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातून हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे। त्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जवळपास 600 हेक्टर जमीनचे भूसंपादन करण्यात येणार आहे। त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे। बार्शी तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी 148 कोटी रुपये मंजूर झाले होते। त्यापैकी 56 कोटी 38 लाख रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी 194 कोटी रुपये मंजूर होते। त्यापैकी आत्तापर्यंत 67.35 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे। अक्कलकोट तालुक्यासाठी 182 कोटी रुपये प्राप्त झाले होते। त्यापैकी 56 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत। उत्तर सोलापूर तालुक्यातील 10 कोटी मंजूर होते। त्यापैकी 6.84 कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले असल्याची माहिती भूसंपादन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। शेतकऱ्यांची वाढीव मोबदल्याची मागणी कायम असली तरी अतिरिक्त वाढीव मोबदला मिळावा या अटीवर जिल्ह्यातील जवळपास 3,311 शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत 187 कोटी रुपयांची नुकसान भरपाई स्वीकारली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि संपादन विभागाला आतापर्यंत 246 हेक्टर जमिनी संपादित करण्यात यश आले आहे। सोलापूर जिल्ह्यात सुरत चेन्नई या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी 584 मागणी प्रस्ताव प्रशासनाला प्राप्त झाले। त्यापैकी 3,311 शेतकऱ्यांनी जवळपास 187 कोटी रुपयांचा मोबदला स्वीकारला आहे। या माध्यमातून 246 हेक्टर जमीन संपादित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। यापैकी जवळपास 12 अवॉर्ड मंजूर करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवण्यात आले आहेत। मात्र गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून हे अवॉर्ड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडेच प्रलंबित असल्याने त्या शेतकऱ्यांच्या मोबदला वाटपाला अडचणी निर्माण झाल्या आहेत। सुरत चेन्नई या राष्ट्रीय महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांनी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीचा मोबदला स्वीकारावा यासाठी जिल्हा प्रशासनाने अक्कलकोटसह तालुक्यातील मैदर्गी, चपळगाव, बार्शी तालुक्यातील वैराग, पानगाव, अलीपूर तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी, तांदुळवाडी अशी एकूण 9 गावात शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले आहे। तर मित्रांनो, ही होती सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाची संपूर्ण माहिती। जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।